आहे का तू? कशी काय आली हो बाई तू लई दिवसाच्या बाद? बस नाही बाई, बरं झालं आली हो. आणि इकडे कुठं चालली होती तू? अहो कुठं नाही, मी तुझ्याच तर घरी आली. हो का? बस मग पाणी आणतो. अहो नाही नाही, बस बस, मला तुझ्यासोबत काम होतं. माझ्यासोबत कोणतं काम होतं हो बाई? मी असं ऐकलं ते पोरग सरकारी नोकरीवर लागलं ना? हो ना बाई, 2-3 महिने झाले नोकरीवर लागलाय तो. अहो त्याच्यासाठी मी माझ्या पोरीचा रिश्ता घेऊन आली. त्याच्यासाठी रिश्ता घेऊन आला काय? का हो बाई, ज्यावेळेस माय पोरग नोकरीवर नव्हतं लागलं त्यावेळेस मी तुमच्या घरी आली होती तुमच्या पोरीचा हात मागाले, तर तुम्ही काय म्हणलं होतं मले? तुमचं घर नाही, दार नाही, तुमच्या पोराले नोकरी नाही. अव बाई तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता तर तुमचं पोरग सरकारी नोकरीवर लागलं ना. पण माझ्याजवळ तर घरदारी नाही हो बाई, असं तुटकं ताटकं घर आहे. मग काय झालं तर? तुटकट आटकं घर आहे तर आता सरकारी नोकरीवर लागलं तुमचं पोरग तर बांधानच चांगलं घर. आणि तुम्हाला तर माहित आहे माझी पोरगी स्मार्ट आहे, शिकलेली आहे, म्हणून मी आली होती तुमच्या जवळ. मालूबाई, राग नका येऊ देऊ. मला आता सध्याच माझ्या पोराचं लग्न नाही करायचं आहे. अहो पण आता काय झालं? आता तर नोकरी लागली, सर्व गोष्टी बरोबर आहे, त्याचे एकाचे 2 हात करून दिले तर काय वाईट होईल? हो मालूबाई, तुमचं बरोबर आहे. माझ्या पोराचं आता वय होऊन राहिलं, पण ज्यावेळेस मी तुमच्याकडे आली होती की नाही त्यावेळेस तुम्ही म्हणत होत्या तुमच्या पोराला काय नोकरी लागणच का, याची काय गॅरंटी आहे का? अहो तसं नाही बाई, कोणी आपल्या पोरीचं चांगलंच पाहत असते. ठीक आहे बाई, मी माझ्या पोराला सांगून पाहिन. पोरापोरीचं मन जुळलं तर मग माझी काय हरद आहे? बरं, मी हो समजू मग. आणि तसंही तुमचं पोरग कधी येणार आहे? तो पुढच्या महिन्यात सुट्टीवर येणारच आहे. तो आला म्हणजे त्याला पोरगी दाखवून देऊ. त्याला जर पसंत आली तर मग माझी काही हरकत नाही. बरं बरं, मग येऊ मग मी. हो हो.